पाहू शकाल आणि बाकीचा समुद्राचा माल सुद्धा बऱ्यापैकी राहतोय। नदीचा मांगूर आहे, रहू आहे आणि खेकडे आहेत, मिरगल आणि रहू कटल्याचे सगळा। नमस्कार मित्रांनो, मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चाकणचा मासळी बाजार। मित्रांनो, आज आखाड महिन्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे नदीच्या माशांची भरपूर मोठी आवक झाली होती। नदीचे कोणते कोणते मासे बाजारात विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय होती, त्याचबरोबर इतर साऱ्या गोष्टी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा। धन्यवाद, आभारी आहोत। मित्रांनो, चाकणचा जो मासळी बाजार आहे ते जुनी शिवसेनेची शाखा, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची जी जुनी शाखा आहे त्या शाखे शेजारी हा बाजार भरतोय। समोरच पाहू शकाल। तर आपण आलोय चाकणच्या मच्छी बाजारामध्ये आणि आज कोणत्या कोणत्या माशांची आवक झालेली आहे आणि माशांचे दर काय आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जास्त करून नदीचा जो फ्रेश माल आहे तो आज बाजारात विक्रीसाठी आलाय। तर पाहूया त्या मालाचा काय दर चालू आहे आणि कोणता कोणता माल विक्रीसाठी आलाय। तर जो की स्थानिक माशांचा बाजार भरतोय, जिथं नदीचे खेडचे म्हणजे भामा आणि भीमा नदीचे, त्याचबरोबर इंद्रायणीचे मासे विक्रीसाठी येतात ते पाहू शकाल आणि बाकीचा समुद्राचा माल सुद्धा बऱ्यापैकी राहतोय। पाहत असेल, आज भामा नदीचं जे पाणी आहे ते बंद केलंय आणि मोठे मोठे मासे विक्रीसाठी आलेले आहेत। पाहू शकाल मामा आहेत। मामा, आपलं नाव? शिवाजी तुकाराम मुखणे। आज कोणते कोणते मासे आणलेले? आज आपल्याकडे कटला आहे, रहू आहे। हा, आणि हे कोणते मासे आहेत? हे कटले नाही म्हणजे नदीचे स्पेशल आपण पकडलेले। ओके, जाळ्याने पकडलेले? जाळ्याने पकडतो आपण। ओके, आणि आज आखाडाचा शेवटचा दिवस? आखाडचा शेवटचा दिवस आहे। माशांनी पण चांगला साथ दिला, भेटण्यासाठी भेटले मी। ओके, आणि आज काय दर चालू आहे? आज गटरा मुशा आहे शेवट। हा, नाही, दर काय चालू आहे? दर 400 रुपये। 400 रुपये। आणि रहूचा? रहूचा 300 रुपये नदीचा असल्यामुळं। ओके, भाऊ अर्धा ना कुठे गेले ते? इकडं पण रहू आहे बघा, नदीचा मांगूर आहे, रहू आहे आणि खेकडे आहेत। खेकडे कसे किलो आहे? खेकडा 400 रुपये किलो। 400 रुपये। बाकीचा सुद्धा माल इकडे आहे बघा, मिरगल आहे, मिरगल आणि रहू कटल्याचे सगळा, मोठी मिरगल आहे। मिरगल कशी? मिरगल 300 रुपये। ओके, गुगळी सुद्धा आहे बघा मार्केटला। गुगळीचं कसं रेट आहे? बाकी रहू आणि चिलापी। आणि बाकीचा मोठा माल आहे तो इकडे ठेवलेला आहे बघा। नदीचं पाणी बंद केल्यामुळं मोठा माल भरपूर खाली आलेला जो आहे पडलेला, तो हा सगळा माल आहे। पाहू शकाल, कटले वगैरे सगळे आहे। चिलापी, जिवंत चिलापी जी आहे तिचा 150 रुपये रेट चालू आहे। पाहू शकाल, आणि गिराईक सुद्धा भरपूर आहे। खेकड्यांचं जे गिराईक आहे ते सुद्धा भरपूर मोठे आहे बघा। नाही, तेव्हा आता कटले काढलेले आहेत बा। परत पलीकडे सुद्धा कटलेच आहेत पिशवीमध्ये। पाणी बंद केल्यामुळे आज जाळ्याला भरपूर मोठ्या प्रमाणावर कटले मासे सापडलेले आहे। कटले, रहू आणि मिरगल पाहू शकाल। तेव्हा
सर्व जणांकडे एक सारखाच माल आहे बघा, कटला, रहू, मिरगल. पाहू शकाल. पूर्ण भामा नदीचा माल आहे हा आणि भीमा नदीचा, दोन्ही नद्यांचा मिक्स माल आहे, पण भामा नदीचा माल जास्त आहे. कटले, रहू जिवंत आहे बघा, अजून जिवंत माल आहे पूर्ण, पाहू शकाल. आखाड्याचा बाजार असल्यामुळे गिराईक सुद्धा भरपूर आहे. आणि बाकी याचा समुद्राचा जो माल आहे तो सुद्धा पलीकडे आहे, पाहू शकाल. हा सगळा समुद्राचा माल असतो, तो विक्रीसाठी आहे. आणि इकडं साफ करून सुद्धा देतात ते मासे खरेदी केल्यानंतर. बाहेरच 20 रुपये 30 रुपये किलोने साफ करून देतात ते, पाहू शकाल. हा थोडस पुढं पकडलं तरी. हा तर दादा आपलं नाव संतोष यशवंत उंबरे. ओके. आपण काय काय विक्रीसाठी ठेवलेलं आहे? रहू आहे, कटला आहे, सिलन आहे, बांगडा आहे, कोळंबी आहे, पापलेट आहे, समुद्राचा माल पण आहे. समुद्राचा माल पण आहे. ओके. आता याच्यामध्ये सिलनचा काय दर चालू आहे? सिलनचा आता दर हे साधारणतः 160 ते 180 रुपये किलो आहे. ओके. आणि रहू, कटला? रहू आहे 200 रुपये किलो, कटला आहे 300 400. ओके. सिलन आहे. बांगडा? बांगडा 400 रुपये. आणि रूपचंद पापलेट? रूपचंद पापलेट जो आहे तो 160 रुपये 180 रुपये किलो आहे, 200 पर्यंत पण असतो. ओके. आणि कोळंबी वगैरे? कोळंबी 600 रुपये. 600 रुपये. जर कुणाला जास्त लागत असतील तर भेटतील ना? भेट. आपला मोबाईल नंबर सांगा ना. 98 50 54 85 83. ओके. आणि चाकण व्यतिरिक्त अजून कुठे चाकण दुकान? नाही, इथंच येतच हा. चाकण? चाकण नेहरू चौक शिवसेना ऑफिस जवळ. ओके. ठीक आहे दादा, धन्यवाद. इकडं लाईव्ह वेट चालू आहे बघा. बाकीचा पण इकडनं पाहू शकाल, नदीचा आणि नदीचाच माल आहे सगळा. मासे इकडनं घेतात आणि इकडे साफ करण्यासाठी देतात ते, पाहू शकाल. तर अशा प्रकारे आजचा आखाड्याचा बाजार होता आणि माशांचे दर सुद्धा अशा प्रकारे होते जे की आपण व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे.